वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सो बघा मग खरं तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन ड्रेस क्लासचा 10वा दिवस। सो बघा मग बोल करता खरं तर 9 दिवस होऊन गेलेले आहेत आणि ह्या 9 दिवसात आपण खूप काही महत्त्वाच्या गोष्टी खरं तर शिकलेला आहोत। सो इन शॉर्ट मध्ये आपण काय शिकणार आहोत तर ते मी तुम्हाला आधी सांगते, जेणेकरून पुढच्या शिकण्यामध्ये तुमची नक्कीच लिंक लागेल। सो बघा हा जो काही क्लास आहे तर हा आपण खरं तर अगदी बेसिक पासून स्टार्ट केलेला आहे आणि मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की या क्लासमध्ये आपण काय काय शिकणार आहोत, म्हणजे कुठलं टॉपिक। तर मी तुम्हाला सगळंच अनुक्रमणिका वगैरे सगळं व्यवस्थित एकदम डिटेल दिलेली होती आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं हेही सांगितलं होतं। त्यानंतर आपण महत्त्वाचा पॉइंट होता, ज्यावेळेस आपल्याकडे कस्टमर ड्रेस स्टिच करण्यासाठी येतात तर त्यांच्याकडे दोन ऑप्शन असतात, एक तर ते मापाचा ड्रेस देतात किंवा आपल्याला बॉडी मेजरमेंट घ्यावं लागतं। सो ड्रेसवरून माप परफेक्ट कशी घ्यायची आणि बॉडी मेजरमेंट म्हणजेच अंगावरून ड्रेससाठीचं परफेक्ट माप कसं घ्यायचं, कुठली मापे लागतात, तर हे अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉइंट होता खरं तर तो म्हणजे मी तुम्हाला ड्रेस कटिंग कशी करायची। खरं तर आपण पहिला अस्तरचा ड्रेस घेतलेला आहे, अस्तरवर कशी कटिंग करायची, त्यानंतर अस्तर ठेवून कसं काय मेन फॅब्रिक कट करायचं, पॅन्टची कटिंग कशी करायची, स्टिचिंग कशी करायची, तर हे संपूर्ण सांगितलं आणि फायनली एक ड्रेस आपला ह्या क्लासमध्ये कंप्लीट झालेला आहे, साधी सलवार आणि आपला टॉप। तर यासाठी आपण जे काही ड्रेस मटेरियल असतं तर तो घेतला होता, म्हणजे त्यामध्ये ते कसं मॅनेज करायचं, डिझाईन वगैरे असेल तर ते इझिली तुमच्या लक्षात यावं खरं तर यासाठी। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे ते ह्या संपूर्ण ड्रेसची मी तुम्हाला डायग्राम सांगितलेली आहे, जेणेकरून ती डायग्राम वहीमध्ये तुम्ही लिहून ठेवली की ती बघून तुम्हाला कुठल्याही साईजची परफेक्ट अशी नक्कीच कटिंग करता येईल। कॅल्क्युलेशन, फॉर्म्युले, टिप्स, ट्रिक्स सगळं अगदी व्यवस्थित सांगितलंय। मार्जिन म्हणजे काय, लुजिंग म्हणजे काय, ते किती ऍड केलं पाहिजे, साईज नुसार कसं केलं पाहिजे, हे सगळं डिटेलमध्ये। ठीक आहे। त्यानंतर पुढचा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता, खरं तर तो घेणार नव्हती पण खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या, सो त्यासाठी मी तुम्हाला टॉपचं किंवा ड्रेसचं पेपर पॅटर्न कसं तयार करायचं हे देखील सांगितलेलं आहे। सो इथपर्यंत आपलं कव्हर झालेलं आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे बेबी फ्रॉक, म्हणजेच लहान मुलींचा ड्रेस कसा कटिंग करायचा, शोल्डर, गळा रुंदी, मुंडा, हे सगळं एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग केली गेली पाहिजे। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आजचा जो काही फ्रॉक आहे तर हा खणाचा फ्रॉक आहे, फुल असा डिझायनर मस्त फॅन्सी लुक मध्ये खणाचा ड्रेस कसा स्टिचिंग करायचा, तर हे मी तुम्हाला आज अगदी सावकाश सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा खणाचा फ्रॉक सहजच कटिंग स्टिचिंग करता यावं। त्याचबरोबर किती फॅब्रिक वगैरे लागणार आहे तर ते खरं तर मी त्याच व्हिडिओमध्ये सांगत असते, तर तुम्ही थोडं लक्ष द्या, कारण बऱ्याचशा कमेंट्स येतात की याला किती फॅब्रिक लागणार वगैरे। सो ते सगळं मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, ठीक आहे, कटिंग स्टिचिंग करताना। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा खणाचा फ्रॉकची कटिंग स्टिचिंग कशी करायची ते सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित तर ते सहजच लक्षात येईल। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला फ्रॉक शिवण्यासाठी कुठले मेजरमेंट्स हवे असतात ते, ठीक आहे। तर आपल्याला लागतं पूर्ण उंची, छाती, कमर घेर, कमर उंची, शोल्डर, पुढचा गळा आणि मागचा गळा। तर हा फ्रॉक साधारणतः 2 ते 3 वर्षाच्या मुलीसाठी आपण शिवत आहोत। तर या फ्रॉकची पूर्ण उंची आहे 22। तर आपण काय करत असतो, आता पूर्ण उंची मधून ही जी कमर उंची आहे ना ती आपल्याला वजा करायची असते, म्हणजे वजा 10। इथे कमर उंची किती आहे 10, तर मग 22 मधून 10 वजा करणार आहोत आपण, तर मग किती टोटल राहिले 12, ठीक आहे। तर जो वरचा पोर्शन आहे कमरेचा घेर म्हणजे कमर उंची, शोल्डर पासून कमरेपर्यंत जे काही आहे ते आपण 10 घेणार आहोत आणि त्याचा खालचा पोर्शन जो आहे तो 12 घेणार आहोत आणि हे दोन्ही आपण वेगवेगळं कट करणार आहोत, ठीक आहे। आणि हे दोन्ही कट करताना मग त्याला अर्धा इंच मार्जिन वरती आणि खाली असं पकडून टोटल 1-1 इंच मार्जिन पकडायचं आहे। तर मी तुम्हाला ते पुन्हा कटिंगच्या वेळेस सांगेलच, ठीक आहे। फक्त एवढं लक्षात राहू द्या, तुमची जी काही पूर्ण उंची असेल त्यामधून जी काही तुमची कमर उंची असेल ती वजा करायची आहे, ठीक आहे। त्यानंतर इथे छाती आहे 20, तर याचा आपण डायरेक्ट चौथा भाग टाकणार आहोत आणि मग मार्जिन ॲड करणार आहोत, ठीक आहे। आणि कमर घेर पण इथे आहे 20। त्यानंतर या फ्रॉकचं शोल्डर आहे 9, तर 9ला आपण डिवाइड बाय 2 म्हणजेच त्याचं निम्म करणार आहोत। तर त्याचं निम्म किती होतं मग
4.5. तर आपण टाकताना शोल्डर कितीचं टाकणार आहोत मग 4.5चं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा गळा आहे 3, तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन म्हणजेच टोटल किती झालं मग ते 3.5. आणि इथे सुद्धा मागचा गळा आहे 2.5, तर तिथे पण आपण अर्धा इंच मार्जिन म्हणजेच ते टोटल किती झालं मग 3. म्हणजे टाकताना आपण मागचा गळा 3 टाकणार आहोत आणि पुढचा 3.5 टाकणार आहोत. तर तुमचा जो काही असेल त्या दोन्हींमध्ये तुम्ही फक्त अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड करायचं आहे. हे बघा हे. ठीक आहे. आणि हे पण पॉईंट लक्षात राहू द्या. आणि हा पण शोल्डरचा आपण निम्म शोल्डर करून टाकणार आहोत. हे आहे आपलं पूर्ण शोल्डर आपण मेजरमेंट केलेलं आहे, जसं आपण ड्रेससाठी घेत असतो तसंच. ठीक आहे. तर आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण वरचा पोर्शन कट करणार आहोत. ठीक आहे. तर हे बघा, हा खणाचा कपडा घेतलेला आहे आपण फ्रॉक शिवण्यासाठी आणि हे त्याला मॅचिंग असं अस्तर घेतलेलं आहे. ठीक आहे. तर हे साधारणतः तुम्हाला खाली किती प्लेट्स पाहिजे नाही यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती कपडा लागेल. तर मी इथं मीडियम शिवत आहे, तर मी इथे 1.5 मीटर कपडा घेतलेला आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आता आपण वरचा पार्ट कट करून घेऊयात. तर हे आपण अस्तरचं स्टिच करणार आहोत. तर ज्यावेळेस अस्तरचं स्टिच करत असतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात आधी अस्तर कटिंग करत असतो. ठीक आहे. तर हे बघा, हा कपडा एक असा आपल्याला डबल हवा आहे. ठीक आहे. तर हा डबल करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी परत हा असा फोल्ड केलेला आहे. म्हणजे ॲक्च्युली हा आपण 4 पदरी कपडा फोल्ड केलेला आहे. 1 2 3 आणि 4. ठीक आहे. तो ॲक्च्युली इथे जॉईंटच आहे, आपण तो नंतर सेपरेट करून घेऊयात. तर सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत उंची, जो वरचा पोर्शन आहे ना त्याची. ठीक आहे. तर त्याची उंची किती आहे मग 10, म्हणजेच कमर उंची जी काही होती ती. आणि आपण त्याला 1 इंच मार्जिन म्हणजे अर्धा इंच वरती शोल्डरमध्ये आणि अर्धा इंच खाली स्टिचिंगमध्ये लागणार आहे. तर मग किती घेणार आहोत 11. ठीक आहे. तर 11ला मार्किंग करून घेतलेली आहे. सेम 30 मार्किंग आपण इकडे पण करून घेऊयात. ठीक आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत शोल्डर. तर इथे शोल्डर किती टाकणार आहोत मग आपण 4.5, म्हणजे पूर्ण शोल्डर 9 होतं आणि त्याचं निम्म 4.5 आपण टाकणार आहोत. त्यानंतर तर हे बघा, याचा मुंडा घेणार आहोत आपण 4. ओके. इथे मार्किंग करून घेतल्यानंतर आता आपण छातीचा आणि कमरेचं जे काही माप आहे त्याचा चौथा भाग टाकणार आहोत. तर मग ते किती होतं, 20 आहे तर 5 होतं, तर अर्धा इंच लूजिंग लागणार आहे. त्याच्यामुळे 5.5ला इथे मी मार्किंग करून घेत आहे. आणि त्याच्या पुढे परत 1.5 किंवा 2 इंच आपण मार्जिनसाठी ॲड करू शकतो. ठीक आहे. तर मी इथे काय करते आता 2 इंच मार्जिनसाठी ॲड करत आहे. ठीक आहे. सेम खाली पण मग तसंच करायचं आहे. हे बघा, 5.5ला मार्किंग केलेली आहे आणि मग पुढे परत त्याच्या पुढे 2 इंच मार्किंग केलेली आहे. म्हणजे हे 5.5, 6.5 आणि 7.5ला ॲक्च्युली मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि हा पॉईंट आपण जॉईन करून घेऊयात. हे पण जॉईन करून घ्यायचं आहे. आणि ही जी काही आपली उंची आहे ना त्याला पण आपण स्ट्रेट लाईन देऊन घेऊयात एक. ठीक आहे. आता हा छोट्या मुलीचा आहे तर साधारणतः 1 इंचाचं तिरकं मार्किंग करून हा मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. ओके. आपला मागचा पुढचा काही सेमच असणार आहे, एवढं काही चेंज नाही आहे त्यामध्ये. आता याचा आपल्याला पुढचा गळा ड्रॉ करायचा आहे. तर आपण काय करणार आहोत, आता इथे गळा रुंदी 2 इंच घेणार आहोत. ठीक आहे. आणि याचा पुढचा गळा आहे 3 आणि अर्धा इंच मार्जिनसाठी, तर मग किती होतात 3.5. तर हे बघा, इथे 3.5ला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि गळा रुंदी 2ची परत एक मार्किंग करून हे आपण जॉईन करून घेऊया. ठीक आहे. आणि हे बघा, याला गोलाकार देऊन घेणार आहोत. ठीक आहे. आता आपल्याला कटिंग करायचं आहे. ओके. तर कटिंग करताना काळजी ही घ्यायची आहे की आपण हे कडेकडेने कट करून घेणार आहोत. पण याचा जो आहे हा आपण जरा न्यू स्टाईलचं स्टिच करणार आहोत, त्यामुळे गळा काही लगेच कट करू नका. फक्त हे बघा, हे कडेकडेने आपण कट करून घेऊयात. ठीक आहे. आणि हे बघा, हा खालचा पोर्शन पण कट करायचा आहे. आता काय करायचं आहे, हे बघा, हे आपल्याला ओपन करायचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात आधी आपण हे सेपरेट करून घेऊयात. ओके.
तर आता काय करूयात आपण, हे इथून सेंटरला बरोबर फोल्ड करून घेऊयात, म्हणजे तो जो काही गळा आहे ना तो इकडच्या साईडने पण मार्क होईल आपला. ठीक आहे, हे बघा इथे तो फेंट फेंट दिसतोय, तर आपण त्याची मार्किंग करून घेऊयात मग. ओके, आता ही मार्किंग झाल्यानंतर एवढं लक्षात राहू द्या, आता हा पुढचा गळा घेतलेला आहे आपण 3 आणि अर्धा इंच मार्जिन म्हणजे 3.5ला मार्किंग केलेली आहे. मागचा अर्धा इंच कमी होता, पण ही डिझाईन जशी आहे ना त्याला तुम्ही काय करा की पुढचा आणि मागचा सेमच घ्या, फक्त अर्धा इंचाचाच फरक आहे. तर मी हा मागचा पण काय करते मग तेवढाच घेते. ठीक आहे, म्हणजे जेवढा हा आहे ना तेवढाच 3.5 टाकलाय, म्हणजे ॲक्च्युली तो रेडी 3चा होईल. ठीक आहे, आता हे बघा आपल्याला इथून आकार द्यायचा आहे, असं फेंट 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 असं खाली उतरायचं आहे आपल्याला. हे बघा इथून थोडंसं असं खाली स्ट्रेट करून इथे मुंड्याला आपण मॅच करून घेऊयात. ठीक आहे, ॲक्च्युली असं आता आपल्याला याला शेप द्यायचा आहे, तर आपण हे कट करून घेऊयात. ठीक आहे, हे बघा हा पार्ट कट झालेला आहे. हां, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा, हे काही जॉईंट आहे ना आपल्याला द्यायचं आहे, वरून एका साईडला पट्टी लावायची आहे. तर ती हे बघा आपण कट करून घेऊयात आणि त्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा कट करूयात, कारण की आपल्याला मार्जिनसाठी लागणार आहे म्हणून. ठीक आहे, तर हे बघा हा जो उरलेला कपडा होता ना त्यातलाच मी हा एक पार्ट घेत आहे. ठीक आहे, आणि हे बघा हे ओपन करून त्यावर ठेवून घेते. हे बघा हे दोन्ही पण, कारण की आपण डायरेक्ट जॉईंटच हे तयार करणार आहोत. ठीक आहे, हे बघा तर आता थोडंसं मार्जिनला लागणार आहे स्टिच करताना, तर आपण इकडच्या साईडला काही गरज नाही मार्जिनची गरज ही फक्त लांबीलाच आहे. ठीक आहे, तर साधारणतः 1 इंच तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता, कारण की अर्धा आपल्याला एक्स्ट्रा लागेल. ओके, तर हे बघा मग हे पण मी कट करून घेतलेलं आहे. तर हे बघा ही कटिंग झालेली आहे आपली. ओके, इथे आपण काय करणार आहोत, फ्रिल लावणार आहोत काठाचं. ठीक आहे, ही डिझाईन ॲक्च्युली खूपच ट्रेंडिंग चालू आहे. आणि हे बघा हे बरोबर आपण इथे जॉईन करून घेणार आहोत. ठीक आहे, तर हे बघा हे जॉईन करताना बरोबर तेवढं आपलं मार्जिनमध्ये जाणार आहे. ठीक आहे, आणि इथे अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही गळा कट केलेला आहे ना, हे बघा हा तो इथे असा ठेवून बरोबर हे बघा एवढंच आपलं मार्जिन राहिलं पाहिजे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे याच पोर्शनमध्ये बरोबर आपला हा जो बेल्ट आहे तो लागला गेला पाहिजे आणि एवढीच आपली गळारुंदी राहिली पाहिजे. त्यासाठी हा पोर्शन तुम्ही नीट जपून ठेवा. ठीक आहे, कारण की ज्यावेळेस असताना ते जॉईन करू आणि हा बेल्ट लावण्याच्या आधी आपण एकदा मेजर करू शकू यासाठी. ठीक आहे, तरी मी इथे मार्किंग करून ठेवलेली आहे. आता हे झालेलं आहे आपलं वरचं पोर्शन कट. तर आता आपण खालचं पोर्शन कट करून घेऊयात. तर हे बघा हा मी डबल कपडा करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर हे बघा पूर्ण उंची होती 22, त्यातून आपण 10 वजा केलेले आहेत. तर 10 वजा केल्यानंतर किती उरते मग, फक्त 12 आणि 1 इंच मार्जिन म्हणजे किती झालं 13. ठीक आहे, तर हे बघा इथे 13ला आपण मार्किंग करून घेऊयात. ठीक आहे, आणि 13 इंचाची मार्किंग इकडे पण करून घेऊयात. आणि तुम्ही म्हणाल की हे किती घेतलंय, तर हे आपल्याला जेवढं प्लेट्स हव्या असतील तेवढं आपण घेऊ शकतो. तर अस्तर तर ॲक्च्युली कमीच पाहिजे नसतं. तर हे बघा मी इथे 15.5 घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि हे स्ट्रेट कट करून घ्यायचं आहे. आता हे बघा डबल कपड्यामध्ये हे कट झालेलं आहे, म्हणजे एक पुढच्या पार्टसाठी आणि एक मागच्या साईडसाठी. ठीक आहे, आता बघा अस्तरचा हा पोर्शन पण कट झालेला आहे, खालचा आणि वरचा पण. तर आता हे अस्तर ठेवून आपण खालचा पार्ट आणि वरचा पार्ट कट करून घेऊया खणाच्या कपड्याचा. ठीक आहे, तर यासाठी पण हे बघा आता मी आधी हे खालचा पार्ट कट करते. तर हे बघा हा डबल कपडा करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला काट मी ठेवते म्हणजे छान दिसेल तर फ्रॉक जरा. ठीक आहे, आणि हे बघा आता हे ठेवते मी. तर इथे मी मार्किंग करून घेते, कारण की आपल्याला जरा कमीच हवं आहे, कारण की हे काय आपण खालच्या साईडला फोल्ड करणार नाही आहे, फक्त अस्तरच खालच्या साईडला फोल्ड करणार आहोत. ठीक आहे, आणि हे बघा मी अजून एवढा पोर्शन
एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर तुम्ही म्हणाल तर किती घ्यायचा, तर इथे साधारणतः हे बघा आता 7 इंच एक्स्ट्रा आहे, म्हणजे खालचं पण आणि वरचं पण एवढा. ठीक आहे. तर तुम्हाला जेवढे प्लेट्स हव्या असतील तेवढे तुम्ही एक्स्ट्राचं घेऊ शकतात. ठीक आहे. आणि मी काय करते आता, एवढं तर घेतेच आहे आणि वरनं कट करताना अर्धा इंच अजून कमी करते, कारण की आपण जे मगाशीचा 1 इंच मार्जिन ॲड केलेलं आहे ते यासाठी की आपण खाली पण फोल्ड करत असतो दुसरा फ्रॉक असता तर, पण इथे डायरेक्ट काट घेत आहोत त्यामुळे आपण काही खालच्या साईडला फोल्ड करणार नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे मग वरच्या साईडलाच तुम्ही थोडंसं अर्धा इंच कमी करून कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे बघा, हा खालचा पोर्शन कट झालेला आहे, अस्तर पण आणि हे पण, आणि ह्या अस्तरचा आपण खालून फोल्ड करून घेणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे मग ते बरोबर 1 इंच मार्जिन पकडूनच कट केलेलं आहे. ठीक आहे. आता हे कटिंग झालं, आता वरचा पार्ट कट करून घेऊयात आपण. तर हे बघा, खालचा पार्ट कट केल्यानंतर हा जो कपडा उरलेला आहे ना तो ह्या पद्धतीने आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत. ठीक आहे. आणि त्यावर आपल्याला हा वरचा पार्ट जो कट केलेला आहे तो ठेवायचा आहे. तर हे बघा, सगळ्या साईडने मी मार्जिन थोडंसं ठेवून हे कट करून घेत आहे. ठीक आहे. तर हे बघा, हा आता आपला वरचा पार्ट पण कट झालेला आहे, फक्त आता हा बाकी आहे. बघा, याला आपण काट लावणार आहोत, जो वरचा बेल्ट आहे तो. ठीक आहे. तर हे बघा, त्यासाठी आपण हा काट घेतलेला आहे. ठीक आहे. तर हा मी एक्स्ट्राचाच राहू देते, तर स्टिच करताना आपण एक्स्ट्राचा जो आहे तो कट करून घेऊया. ठीक आहे. तर हे बघा, हे पण मग मी आता साईडला ठेवून देत आहे. ओके. तर तुम्ही इथे बघू शकतात, हा आपण वरचा पोर्शन कट केलेला आहे, त्याचा हा बेल्ट पण कट केलेला आहे, काट पण आणि त्यासाठी लागणारा अस्तर पण, याचा पण जो काही आपण खणाचा कपडा यूज करणार आहोत तो पण कट केला आणि अस्तर पण कट करून झालेला आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे इथे आपण काठाची फ्रिल लावणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा मी हे बघा, हा काठ कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. हे बघा, त्याचबरोबर आपण हा खालचा पोर्शन सुद्धा कट केलेला आहे. ठीक आहे. तर ही आता आपली खणाच्या फ्रॉकची पूर्ण कटिंग झालेली आहे. जे काही डिझाईन करणार आहोत, जो काही इथे वरती बेल्ट लावणार त्याच्यासाठी जिथे जिथे काही काट लावणार आहे ते सगळं आपण व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर ही पूर्ण आपली खणाच्या फ्रॉकसाठीची कटिंग पूर्ण झालेली आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीत सांगितलं, त्यात काहीही अवघड नाही आहे. ठीक आहे. तर आता आपण हा फ्रॉक शिवायला सुरुवात करूयात. तर आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण हा वरचा जो पार्ट आहे ना तो स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे. आणि त्यामध्ये पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी हा जो बेल्ट आहे ना तो आपण स्टिच करून घेणार आहोत, कारण की आपण ज्या पद्धतीने लावणार आहे त्या पद्धतीला काय होणार आहे की आपल्या फ्रॉकला लुक आलं पाहिजे, यासाठी आपण जरा वेगळ्या मेथडने लावणार आहोत. त्यामुळे आपण सगळ्यात आधी हा बेल्ट रेडी करून घेणार आहोत. तर हे बघा, काठ सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर हा अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि दोन्ही पण साईडने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून हा आपण टिप मारून घेणार आहोत. ठीक आहे. कारण की साधारणतः हा आपल्याला 2 इंचाचं शोल्डर हवं आहे. तर आपण काय करूयात, जास्त घेतलं शोल्डर तरी चालेल, कमी घेतलं तरी चालेल, पण 2 इंचाचं घेतलं की जरा दिसायला पण छान दिसेल. तर हे बघा, मी इथे डायरेक्ट मार्किंगच करून घेत आहे. ठीक आहे. आणि आपण हे 2 इंचाचं शोल्डर घेऊयात. ठीक आहे. तर बरोबर एवढी मार्जिन ठेवून आपण टिप मारून घेणार आहोत. ठीक आहे. तर हे बघा, आता हे आपण सरळ करून घेऊयात. ठीक आहे. तर हे व्यवस्थित प्रेस करून आता आपण कडेला दाब टीप देऊन घेऊयात.
तर हे बघा दोन्ही साईडला आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि इकडनं पण आपण जॉईन करून घेऊया. ठीक आहे. तर हे बघा हा बेल्ट आपण रेडी करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट स्टिच करायला सुरुवात करूयात. तर हे बघा हा जो पार्ट आहे ना हा बरोबर हे बघा इथे मध्ये असा जाणार आणि इथे हा असा जाणार, कारण की कन्फ्यूज होऊ नका, दोन्ही एका साईडचं होऊ देऊ नका, यासाठी ही काळजी घ्या. हे बघा हे बरोबर मी उलटच ठेवलेलं आहे आणि त्यावर हे अस्तर ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर हे बघा हे पण उलट आहे आणि त्यावर पण हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, इथून कडेकडेला टिप मारायची आहे, पण कसं, हे उलट करायचं आहे. आता आपण हे जे ठेवलेलं आहे तर हे असं आपलं सरळ आलं पाहिजे. हे बघा ह्या पद्धतीने बरोबर. ठीक आहे. पण आधी हे सरळ येण्यासाठी हे दोन्ही पार्ट आपल्याला उलटे करावे लागतील. ठीक आहे. तर हे बघा ठीक आहे. आणि हे बघा आता जो काही बेल्ट आपण हा रेडी केलेला आहे ना तो साधारणतः अर्धा इंचाचं आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे. तर मी एकदा मोजून घेते. हे बघा एवढं मार्जिन इथे येते, अर्धा इंचाचं इकडे पण मार्जिन आपण एक्स्ट्रा ऍड केलेलं आहे आणि इकडे पण. ठीक आहे. म्हणजे 1 इंच आपण ऍड केलं होतं. तर हे आहे आपलं, इथून आपण स्टिच केलं गेलं पाहिजे, म्हणजेच ते आपलं तयार कितीचं होतंय 8.5चं. ठीक आहे. तर हे बघा आता काय करायचं, ती फिनिशिंगला छान दिसावं यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बेल्ट आपल्याला आधीच यामध्ये टाकून द्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे तो बघा बरोबर इथे असा निघेल. तर हे बघा हा उलटा ठेवायचा आहे आपल्याला, पण हा उलटा ठेवलेला आहे, लक्षात राहू द्या. हा जो खणाचा कपडा आहे तो सरळ ठेवला, त्यानंतर त्यावर मी हे अस्तर ठेवलेलं आहे. ठीक आहे. अस्तर ठेवल्यानंतर बरोबर जिथे काही मार्किंग हे बघा इथे केलेली होती ना तिथे तो तयार बेल्ट ठेवायचा आहे आणि बरोबर हे बघा ते मार्जिन पण येईल याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. इथे ऍक्च्युली आपण पिन लावून घेऊयात म्हणजे ते आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल. आणि आता आपण हे बघा बरोबर इथून कडेकडेला टिप मारून घेणार आहोत. ठीक आहे. तर हे बघा इथे आपण बरोबर टिप मारून घेतलेली आहे. तर हे बघा हे आपण काढून घेऊयात आणि इथे तुमच्या लक्षात येईल का हा पार्ट बरोबर असा येणार आहे. ठीक आहे. तर आपण हे जे काही एक्स्ट्राचं आहे ना ते कट करूयात आणि गळ्याला छोटे छोटे कट्स मारूयात, म्हणजे हा शेप जो आहे ना तो व्यवस्थित येईल इथला गोल आकार. ठीक आहे. आणि हे बघा हे थोडंसं एक्स्ट्राचं आपण कट करून घेऊयात. ठीक आहे. तर हे बघा आता हे कट केल्यानंतर अजून एक पॉइंट आहे की आपण आत्ताच ना इथे कडेला मुंड्याला पण टिप मारू शकतो, त्यामुळे काय होईल की आपल्या याची फिनिशिंग अजूनच छान दिसेल. तर मग मी इथे पण टिप मारून घेत आहे. ठीक आहे. हे उलट असतानाच म्हणजे गळ्याच्या साईडला मारले आहे, त्याचबरोबर आता आपण मुंड्याला पण मारून घेऊयात. ठीक आहे. आणि तिथलं पण हे जे काय एक्स्ट्राचं आहे ना ते आपण कट करून घेऊयात आणि तो जो काही शेप आहे त्याला पण छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे. ठीक आहे. आता आपण हे सरळ करून घेऊयात. हे बघा बरोबर हे इथून निघलेलं आहे, आलं लक्षात. हे बघा हे व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. आता हे जे काही पार्ट आपण शिवलेला आहे ना त्याला काय करूयात आपण, हे बघा इथून वरच्या साईडला आणि इथे कडेला दाबटीप देऊन घेऊयात म्हणजे ते फिनिशिंगला छान दिसेल. ठीक आहे. ठीक आहे. तर हे बघा हा पार्ट आता आपला
झालेला आहे. ठीक आहे, तर आता काय करूयात आपण, हा दुसरा पोर्शन आहे ना तो पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तर हे बघा, तो बरोबर हा असा आपल्याला रेडी करायचा आहे, म्हणजे तो त्यावर येईल. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला सेम त्याच पद्धतीने हे उलटं करायचं आहे. उलटं म्हणजेच आपण हे काय केलेलं आहे, सरळ ठेवलेलं आहे आणि त्यावर हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे फिनिशिंगसाठी यावी यासाठी पण काही काळजी घ्यावा लागणार आहे. तर हे आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मग अशी जो काही पोर्शन आपण होता बघा इथे ठेवलेला, तो परत हे बघा इथे ठेवून घेऊयात, म्हणजे जी काही गळारुंदी आपण कट केली होती ना ती. ठीक आहे, हे बघा इथे अशी ठेवूयात. ॲक्च्युली ती आता आपल्याला आहे ना अशी ठेवावं लागणार आहे. हे बघा ते अशी. ठीक आहे, आणि इथे मार्किंग बरोबर करून घेऊयात आणि इथे आपल्याला ते जॉईन करायचं आहे. तर ते पण आता फिनिशिंगसाठी व्यवस्थित यावी यासाठी आपण काय करून घेणार आहोत आता, तर हे बघा, हे ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर ह्या पोर्शनचा हा जो बेल्ट आहे ना तो आपण इथे परत मगाशी जसा ठेवला होता ना तसाच सरळ आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर तेवढं मार्जिन सोडलं गेलं पाहिजे याची पण काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, ते इथे आपण पिन लावून घेऊयात. तर लक्षात राहू द्या, हे उलटं ठेवलेलं आहे आपण बरोबर यामध्ये टाकून. ठीक आहे, तर आता आपण इथून कडेला बरोबर 5 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घेणार आहोत. ठीक आहे, तर हे बघा, हे एक्स्ट्राचं मुंड्याच्या साईडचं जे काही आहे ते कट करायचं आहे आणि जे काही गळ्याच्या साईडला सुद्धा एक्स्ट्राचं आहे ना ते सुद्धा आपण कट करून घेऊयात. ठीक आहे, तर आता आपण ह्या गळ्याला पण छोटे छोटे कट्स मारून घेणार आहोत. आता बघा आपण हे सरळ करून घेऊयात. हे बघा, तर आलं का तुमच्या लक्षात, ही पट्टी पण आपली बघा बरोबर सरळ आलेली आहे. ठीक आहे, तर जसं मगाशी आपण गळ्याच्या साईडला आणि मुंड्याच्या साईडला दाबटीप देऊन घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने याला पण दाबटीप देऊन घेऊयात. ठीक आहे, तर आता काय करूयात आपण, हे शोल्डर पण जॉईन करून घेऊयात. तर हे बघा, हे जे काही एक्स्ट्राचं आहे ना खण कपडा तो कट करून घेते मी. ठीक आहे, आणि मग आपण शोल्डर जॉईन करून घेऊयात. ठीक आहे, आता हे बघा काय झालं, शोल्डर जॉईन झालेला आहे. तर आपण हे बघा ॲज इट इज आपण सगळीकडून जॉईन करून हा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो कट करून घेऊयात सगळ्यात आधी. ठीक आहे, हे बघा, हे आपलं वरचा पार्ट रेडी झालेला आहे. ठीक आहे, तर आता काय करूयात, आपण इथे जे काही फ्रिल लावायचं आहे ना ते लावून घेऊयात. पण ती पट्टी आपण थोडीशी फोल्ड करून घेणार आहोत. तर हे बघा, इथे वरच्या साईडने थोडीशी फोल्ड करून आपण टिप मारून घेऊयात.
आणि हा पण काठ जर आपल्याला एवढा नको असेल तर आपण हा इथे फोल्ड करून घेऊ शकतो, ठीक आहे. तर मी आता ही काठ आपण व्यवस्थित रेडी करून घेतलेला आहे. आपल्याला जेवढा लावायचा आहे तेवढा, ठीक आहे. तर आता आपण तो गळ्याला लावून घेऊयात. तर हे बघा, हे या पद्धतीने सरळ ठेवून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर त्यावर बरोबर हा काठ ठेवायचा आहे आणि प्लेट्स टाकत टाकत आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. तर हे बघा, हा काठ आपण इथे प्लेट्स टाकत टाकत लावून घेतलेला आहे, ठीक आहे. आणि जो एक्स्ट्राचा आहे तो आपण कट करून घेऊयात, ठीक आहे. आणि हा जो इथे वरती आहे ना, तिथे पण आपण एक टिप मारून देणार आहोत शोल्डरच्या तिथे, म्हणजे तो तिथे जॉईंट राहील, ठीक आहे. तर हे काय करायचं आहे, हे जशा प्लेट्स आहेत ना तसं तर कपडा थोडासा असा प्रेस करून घ्यायचा आहे, ठीक आहे. म्हणजे त्या प्लेट्स व्यवस्थित राहतील. जे आपण प्लेट्स टाकत टाकत हा काठ जॉईन केलेला आहे ना, तिथे तिथे हे बघा, इथे पण असं क्रॉसमध्ये थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर हे बघा, इथे आपण ह्या बरोबर प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आणि त्या छान पण दिसत आहे, ठीक आहे. तर इथे आपला हा वरचा जो पोर्शन आहे ना फ्रॉकचा, तो पूर्ण स्टिच करून झालेला आहे. आता आपण खालचा पोर्शन याला जॉईन करून घेऊ. तर काय करायचं, हे बघा, हे आपल्याला सरळ ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि त्यावर आपल्याला हा पार्ट जो आहे ना तो उलटा ठेवायचा आहे आणि साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन पकडून छोट्या छोट्या प्लेट्स टाकून आपल्याला तो जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे बघा, आता यावर आपल्याला जो अस्तरचा जो कपडा आपण कट करून घेतलेला आहे ना तो प्लेट्स टाकत टाकत जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर हे बघा, हे जॉईन केलेलं आहे आपण. तर आता काय करूयात, खालच्या साईडला हे बघा, हे जे अस्तर आहे ना त्याला फोल्ड करून आपण टिप मारून घेऊयात. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हे बघा, ह्या पद्धतीने तर रेडी झालेला आहे. जेवढ्या काही प्लेट्स पाहिजे नसतात तेवढा तुम्ही कपडा घेऊ शकतात. तर मला एवढा सफिशियंट होत्या, मी ह्या घेतलेल्या आहे, ठीक आहे. सेम ह्याच पद्धतीने आता इकडच्या साईडला पण आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर हे बघा, तसंच सेम आपल्याला सरळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो काही खालचा पोर्शन आहे ना खणाचा तो उलटा ठेवायचा आहे आणि मग छोट्या छोट्या प्लेट्स टाकून साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून जॉईन करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर हे बघा, हे बॅक साईडचं पण आपण आता तसंच जॉईन करून घेतलेलं आहे, ठीक आहे. तर आता काय करूयात, आपण याला फिटिंग टाकून देऊयात. आणि फिटिंग टाकण्याच्या आधी मेन म्हणजे आपल्याला इथे कमरेच्या साईडला नॉट लावायचे आहेत, ठीक आहे, बांधण्यासाठी. तर ते सगळ्यात आधी आपण आता बनवून घेऊयात. तर हे बघा, हा कपडा घेतलेला आहे आपण नॉट बनवण्यासाठी, ठीक आहे. तर तो उलटा करून आपण जेवढी आपल्याला रुंदीची नॉट पाहिजे आहे तेवढी ठेवून आपण इकडे मार्जिन सोडून टिप मारून घेणार आहोत. हे बघा, ही टिप आपण मारून घेतलेली आहे. तर आता हे आपल्याला उलटं करायचं आहे, ठीक आहे.
हे बघा मी हे शार्प घेतलेलं आहे, तुम्ही असंच दुसरं काही पण घेऊ शकतात आणि ह्या पद्धतीने उलटं करू शकतात. आणि हे बघा हा कपडा उडून घेऊयात आपण. ही नॉट आपली रेडी झालेली आहे. तर ही काय करूयात आता आपण वरच्या साईडने त्याला दाबटीप दिली तरी चालतं, नाही दिली तरी चालतं, पण मी काय याला आता दाबटीप न देता फक्त जस्ट अशी प्रेस करून घेते. ठीक आहे. आणि मग ते दोन सेमच आपण कट करून घेऊयात, कारण की आपल्याला 2 नॉट लागणार आहेत ना. तर आपण सोबतच एक लॉंग अशी तयार केलेली आहे आणि त्यानंतर ते कट करून 2 करून घेऊयात. ठीक आहे. तर हे बघा. ओके. तर आता कडेच्या साईडला काय करायचं आहे, हे बघा हे थोडंसं आतल्या साईडला आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. ठीक आहे, किंचितच. आणि मग फक्त एवढ्या जागेमध्ये आपल्याला टिप मारून ते जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर आता आपण त्या फ्रॉकला फिटिंग टाकून घेणार आहोत. तर काय करायचं आहे, आता आपल्याला ती फ्रॉक उलटी करायची आहे. ठीक आहे, व्यवस्थित. आणि मग आपल्याला कमरेच्या साईडला आणि इथे छातीच्या साईडला फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर इथे कमर किती होती आपली, कमर आणि छाती दोन्ही सेमच होतं, 20-20 होतं. ठीक आहे. तर म्हणजे त्याचं निम्म किती होतं, 10. तर आपण टाकताना किती टाकू, 11 टाकूयात, म्हणजे ते थोडंसं लुझिंगला ठीक असेल. ठीक आहे. लहान मुलांना म्हटलं की थोडंसं लूजच ठीक असतं. ॲक्च्युली 11 टाकण्यापेक्षा आपण 11.5-12 टाकलं तरी चालेल. आणि आधी घालून बघूयात कसं वाटतंय. आणि जेव्हा वाटेल तुम्हाला की नाही थोडा लूजच होतंय, तर मग तुम्ही तिथे टिप मारू शकतात, नाही तर मग नाही मारली तरी चालेल. ठीक आहे. तर मी काय करते, 11.5ला मार्किंग करते. इथून ठेवल्यानंतर इकडे एक. ठीक आहे. बघा 11.5ला, 11ला पण नाही तर 11.5ला करत आहे. आणि सेम तीच 11.5ची मार्किंग इथे कमरेच्या साईडला पण करून घेत आहे. ठीक आहे. आणि आता आपण इथून टिप मारून घेणार आहोत, इथून बरोबर इथपर्यंत. ठीक आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला जी नॉट रेडी करून घेतलेली आहे ना, ती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. तर हे बघा, ती काय करूयात आता आपण, हे बघा इथे बरोबर अशी ठेवून घेऊयात कमरेच्या साईडला. ठीक आहे. आणि मग आता आपण टिप मारून घेऊया. आता हे झाल्यानंतर काय करायचं, हे बघा हा जो कपडा आहे हा आपल्याला आतमध्ये असा प्रेस करायचा आहे. आणि सगळ्यात आधी फक्त अस्तरच आपल्याला जॉईन करून घ्यायचं असतं. ठीक आहे. अस्तर आणि तो कपडा जर सोबतच जॉईन केला की काय होतं, मग फिनिशिंगच बिघडते. ठीक आहे. त्यामुळे ते सेपरेटच जॉईन करून घ्यायचं आहे. तर जशी इकडची साईडची फिटिंगची टिप मारून घेतली आहे ना, सेम इकडच्या साईडला पण मारायची आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, हे आपल्याला वरती असं प्रेस करून द्यायचं. ठीक आहे, दोन्ही पण साईडचं. आणि मग हे बघा बरोबर हा जो कपडा आहे ना, मग तो आपल्याला सेपरेट जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथे जरा लॉक करा आणि मग त्यानंतरच टिप मारून घ्या, म्हणजे तिथून ओपन होणार नाही. ठीक आहे. फिटिंग झालेली आहे. तर आपण आता हे सरळ करून घेऊयात. हे बघा, तर तुम्ही इथे बघू शकतात एकदम परफेक्ट अशी आपला हा फ्रॉक शिवून झालेला आहे. फिनिशिंगला पण खूपच सुंदर असं त्याला लूक आलेला आहे. हे बघा फिनिशिंग पण खूप छान दिसते. हे बघा
इथे प्लेट्स टाकलेले आहेत. तर हे खूपच न्यू स्टाईलचा आणि सध्या खूप ट्रेंड चालू असलेला हा खणाचा फ्रॉक आपण स्टिच केलेला आहे. हे बघा, इथे नॉट पण कॉन्ट्रास्ट लावले आहे म्हणजे जरा त्या फ्रॉकला लुक येईल. ठीक आहे. आणि हे बघा, इथे खाली काठ घेतल्यामुळे पण ते खूप सुंदर असं दिसते आहे. तो खूप छान असा आपला हा खणाचा फ्रॉक पूर्ण शिवून झालेला आहे आणि खूप अशी लेटेस्ट अँड ट्रेंडिंग डिझाईन पण आहे, फॅन्सी पण दिसतोय. सो बघा, मग फायनली आपला खणाचा खूप सुंदर डिझायनर पूर्ण फ्रॉक, बेबी फ्रॉक कटिंग स्टिचिंग झालेला आहे. बघितल्यावर तुम्ही बघितल्यावरच लक्षात येईल की फिनिशिंग किती सुंदर आलेले आहे. मस्त असा डिझायनर आहे आणि नक्कीच खूप छान असं हा आपला फ्रॉक जो आहे बेबी फ्रॉक खणाचा, तर ते रेडी झालेला आहे. सो असा छानसा खणाचा फ्रॉक तुम्ही नक्की स्टिच करून बघा. मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला हा स्टिच करताना काही प्रॉब्लेम्स येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कटिंग स्टिचिंग करताना मी तुम्हाला कशा पद्धतीने गळारुंदी शोल्डर घ्यायचं, मुंडा घ्यायचं ते हे सांगितलेलं आहे. सो ती कटिंग व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. ठीक आहे. सो या पद्धतीने नक्कीच स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला छान परफेक्ट असं जमेलच. आणि काही प्रॉब्लेम आला तर मी आहे. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.